गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी ब्लॉग बनवते कारण आज आहे झुलन यात्रा. म्हणजे खूप दिवस झालं चालू झाली आहे, बट आमच्या घरी विटाळ असल्यामुळे मी आज करणार आहे. तर त्याचंच डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि खूप छान तयारी करणार आहे. तर त्याचा ब्लॉग करते, तर तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मस्त अशी फ्रेश झाली मी शावर वगैरे घेऊन, आणि आज मी लॉंग ब्लॉग करणार आहे. सो मी झुमका अँड ऑल घातलेला आहे. हे माझ्या इस्कॉनच्या सखीने मला गिफ्ट केलं आहे, जान्हवीने. खूप क्यूट कोड मुलगी आहे ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचं काम म्हणजे देवपूजा करायची आहे मला. तर तेच करणार आणि नंतर मी डेकोरेशन करणार आहे. तर चला करूया. तर गाईज आता 12:05 झालेत आणि माझी देवपूजाही झालेली आहे आणि आता मी जेवून घेणार आहे. आणि त्यानंतर मी डेकोरेशनला चालू करणार आहे. आणि आता मम्मी ना राधाराणींना आणि कान्हाजींना ड्रेस शिवते. म्हणजे आधी आम्ही विकतच आणायचो, पण जेव्हापासून मम्मी शिवायला शिकले तेव्हापासून मम्मीच घरी शिवते आणि खूप छान छान ड्रेस शिवते. आणि मी दोघांनाही काही थोडीशी ज्वेलरी केली आहे, तर तीही मी तुम्हाला दाखवते. सो तर गाईज आत्ताच मी झोपेतून उठलेली आहे आणि आता मी डेकोरेशनला चालू करते. त्याआधी मला जाम भूक लागली, त्यामुळे काहीतरी खाऊन घेते आणि नंतर डेकोरेशनला चालू करणार आहे. तर गाईज आता मी तयारी चालू करणार आहे. पाळणा वगैरे सगळा पुसून वगैरे घेतला आहे मी, कारण धुळीत ठेवलेला आम्ही त्यामुळं. आणि त्यानंतर मम्मीने खूप इतके छान ड्रेस शिवले ते मी तुम्हाला दाखवते आणि मी ज्वेलरी केलेली तुम्हाला दाखवते. नाही तर हे चालू करूयात, मच्छर बघा कसा त्रास जाऊ दे. इतकी गोड ड्रेस मम्मीने शिवलेत. जर का तुम्हाला पाहिजे असतील तर DM करा. सगळी सामग्री आहे शृंगाराची. गाईज फायनल लुक आता तुम्ही बघा. बघू आज हमारा लास्ट दिन आहे. तर गाईज आज समरे मला भेटायला आली आहे, कारण तिचा गडिंग्लज मधला लास्ट दिवस आहे. बघा. आणि हिला आज राख्या, म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे. सो ही आज इथल्या भावाला तिच्या राख्या बांधणार आहे. आणि हिला पण मला पण थोड्याशा राख्या घ्यायच्या आहेत. मला म्हणजे भावाला मी बनवलेत राख्या, मला नाही द्यायचे. मला फक्त ती तायडीची राखी घ्यायची, सो मी त्यासाठी निघाले. गाईज बघता लय पब्लिकमध्ये आम्ही आणि इतर राखीचे स्टॉल लागतात. सो आता मला मी दाखवते. कोणा वाटतंय सगळं खरं. राख्या किती महाग आहेत माहिती आहे काय? 100, 200, 50, 60. काय करायचं सांगा? आम्ही 12, 13 राख्या घ्यायच्या असतात आम्हाला. किती गर्दी झाली गडिंग्लजमध्ये राखी घ्यायला, आणि मी पहिल्यांदा आल्या राखीच्या मार्केटमध्ये. गाईज तुम्हाला एक क्रेझी गोष्ट सांगू का? आत्ताच मी जॉब करत होते, तर माझा जॉब कंप्लीट झाला आणि मी बसलेली इथे. तर मला इथंपर्यंत जेवणाचा घमघमाट येतोय. म्हणजे मम्मीने हा मसाला भात केला तर घमघमाट सगळ्या घरभर काय अपार्टमेंटवर बसवलेला असते. तर आता मला खूप भूक लागली, तर मी पटकन खायला तर आता मला खूप भूक लागली आणि आता मी खायला जाणार आहे. आज मसाले भात केला आणि शिराही केलाय. तर हा तुम्हाला ब्लॉग डेकोरेशनचा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा राखी ब्लॉग येणार आहे, तर पटकन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नसेल केलं तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.